नमस्कार मित्रांनो. तर आज मी एका दिवसात चिपळूणला जाऊन भैरी भवानी आणि पालखीचे दर्शन घेऊन येणार आहे. सकाळी पनवेल टू चिपळूण 9:42ची 10115 ट्रेन आहे. ट्रेन आता थोड्या वेळात प्लॅटफॉर्मवर लागेलच. तर आपण बघूया आपला प्रवास कसा होतो थोडक्यामध्ये आणि किती मजा वगैरे येते. तुम्हाला थोडेफार दृश्य दाखवेन, नक्कीच आवडेल तुम्हाला. आपली ट्रेनचं आगमन होते. ट्रेन आता जस्ट प्लॅटफॉर्मवर लागेल. ट्रेन लागल्यावर मी डायरेक्ट तुम्हाला चिपळूणला पोचल्यावर हा व्हिडिओ वाढवेन. दुपारी 1:30 वाजता आपण चिपळूण स्टेशनला पोचलो आहे. तुम्हाला मी आता चिपळूणची नदी दाखवतो आहे. चिपळूणची नदी आणि समोर बघा एक देऊळ दिसते भैरी भवानीचं आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला स्टेशन आहे. वॉकेबल डिस्टन्स आहे, आपण कवर करू शकता 5 मिनटामध्ये. आणि आता आपण चालत चालत त्या देवळापर्यंत जाऊ. नदी फार सुंदर आहे. बघा हे देऊळ आहे. तर आपण आता चालत चालत जाऊ. 2 मिनटं लागतील आपल्याला चालत गेल्यावर. आणि हा रोड आहे, ब्रिज आहे हा. दोन्ही बाजूला पाणी आहे, राईट लेफ्ट. आणि आपण सरळ चालत गेलो की आपल्याला एक बोर्ड दिसेल, महात्मा गांधी स्मारक म्हणून. त्या बाजूला आतमध्ये जायचं आहे आणि हा गेट आहे देवळाचा. हे काय देवीचं दर्शन घ्या. भैरी भवानी माते देवीचं दर्शन घ्या. खूप छान देवी आहे. आणि तुमचं नवस वगैरे असेल तुम्ही केला तर ती पूर्ण करते. एकदा नक्की विजिट करा या देवळात. मी प्रत्येक होळीला मी पालखीला येतो तेव्हा या देवीला पाया पडतो. जवळजवळ 18 ते 20 वर्ष झाली मी कंटिन्यू येतो आहे. तुम्ही पण एकदा विजिट करा. आणि याच्या देवळाच्या बाहेरचा परिसर पण खूप सुंदर ठेवलेला आहे. खूप छान देवी आहे. बाहेर एक विहीर आहे आणि इकडे गोड पाणी आहे त्या विहिरीला. हे शंकराचं देऊळ आहे, खूप छान आहे. गांधीजींचं स्मारक आहे हे. आणखीन आता हे आहे देऊळ आतमध्ये शंकराचं. बघा पिंडा आतमध्ये आहे त्याची आणि समोर आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. खूप छान वाटतं हे पण देऊळ. हे आहे कात्रा देवी मंदिर, हे आहे शीतला देवी मंदिर आणि ही आहे चिपळूणची नदी जी ब्रिजवरून तुम्हाला दाखवली होती. की आता मी नदीच्या जवळ आलेलो आहे. आणि बघा खूप छान आणि स्वच्छ असते ही नदी. मासे पण असतात या नदीत छान. काय ही सायकल बघा. आणि आय लव चिपळूण, ही आमची पालखी आहे जी दरवर्षी गावी येते. आम्ही दर्शन करायला येतो इकडे. पालखी आता आलेली आहे. दर्शन वगैरे झालं, हे पालखी घेऊन जाणार आता आपण. खूप छान असतं हे गावचं वातावरण. आणि हे सगळं तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. आणि आता मी परतीच्या प्रवासावर आलेलो आहे. सूर्य मावळतो आहे. आता मी चालत चालत जरा पुढे आलो. आता हे स्टेशनला पोचीन मी, चिपळूण स्टेशनला. आणि चिपळूण स्टेशनवरून आता जनशताब्दी ट्रेन पकडायची आहे मला. जी खूप उशीर आहे पण ठीक आहे, ट्रेन मिळालेली. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार. आणि नेक्स्ट टाईम पण असेच व्हिडिओ टाकीन. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला माझा छोटासा प्रवास ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे भैरी भवानी माते की जय. आणि कोकणात जायचं म्हणजे जायचंच दर शिमग्याला. आठवणीने जा सगळ्यांनी. खूप मजा येते. बाय बाय.